अमोल कोल्हेजींनी जो विषय काढला की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मालिका बंद करण्यात आली. 2014 सालापासून जेव्हापासून मोदी सरकार आलं त्याच्यापासून विचारांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार हे सातत्याने करत आले. जेव्हा नथुरामाची भूमिका तुम्ही घेतलीत त्याला सर्वात प्रथम विरोध मी केला होता आणि मला त्याचा अभिमान आहे. मला साहेब देखील ओरडले होते की दे तू याची भूमिका घ्यायला नको होती. मी भूमिका कधी मागे घेत नाही. मी तुमच्या भूमिकेला माझा विरोध होता आणि राहील. कारण का मी नथुराम बोलतोय हे नाटक अनेक वेळा बंद पाडून लाठ्या काट्या खाऊन त्यांना ठाण्यात न येऊ देता त्यांना कायम बाहेर पाठवण्याचं काम मी केलं. त्याच्यासाठी ते सगळे पवार साहेबांकडे गेले होते. पवार साहेबांनी तेव्हाही सांगितलेलं जितेंद्र ऐकणार नाही. पण साहेब ह्या भूमिकेमध्ये रोहित मोठा माणूस आहे. माझ्या गरीब खानदानातर्फे मी 10 लाखाची देणगी जाहीर केली. पण मला हसू ह्या गोष्टीचं येतं. हे आता नाना पाटेकरांचं दाखवलं. ते नाना पाटेकर नेहमी अशा स्टाईलमध्ये बोलत असतात. म्हणजे ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर महाराष्ट्र हॅज एव्हर सीन. पण जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा नाना पाटेकर असतात कुठे? ही मालिका बंद पडली आहे. नाना पाटेकरांनी बोलायला पाहिजे ना. अनासपुरेंनी बोलायला पाहिजे. त्या माळीताई आहेत आमच्या प्राजक्ता माळीताई, त्यांनी बोलायला पाहिजे है ना. कारण का मला आठवतं इमर्जन्सीचा काळ आंधीवर बंदी आली तेव्हा कैफी आझमी, देवानंद ते सगळे उठले आणि इंदिरा गांधी विरुद्ध उभे राहिले. असं आहे की सर्वसामान्य जनांचा आणि चित्रपट सृष्टीचा असा एक जवळचा संबंध असतो. प्रत्येक जण स्वतःला त्या भूमिकेत बघत असतो. आजच्या पिक्चरमध्ये सोडून द्या, पण पूर्वीच्या पिक्चरमध्ये असं व्हायचं की प्रत्येक जण आपल्याला स्वतःला त्या भूमिकेत बघायचा. म्हणजे अमिताभनी एक ढिशुम मारलं की खालनं ढिशुमचे 100 आवाज यायचे. एवढे लोक रममाण व्हायचे त्या ह्याच्यामध्ये भूमिकेमध्ये. पण आजच्याची चित्रपट सृष्टी म्हणजे आपने आम चूस के खाया के काट के खाया. अरे इतकी लाचार फिल्म इंडस्ट्री तर कधी बघितलीच नव्हती यार. म्हणजे अपेक्षा आता कोणाकडनं नाही आहेत. अपेक्षा कोणाकडनंच नाही.